मेल्टिंग पॉट आणि सलाड बाउल. तर हे जे दोन कॉन्सेप्ट आहे अमेरिकन सोसायटीसाठी वापरण्यात येतात. त्यात पहिला कॉन्सेप्ट आहे मेल्टिंग पॉट. त्यांचं काय म्हणणं आहे की अमेरिकन सोसायटी एका मोठ्या पॉट सारखी आहे किंवा भांड्यासारखी आहे आणि इथे जे बाहेरून लोक आलेले आहेत, सध्या सचाच ब्रिटिश आले, आयरिश आले, इटालियन आले, फ्रेंच आले, जर्मन आले, ते सगळे या पॉट मध्ये एकत्र येतात आणि ते एकरूप होऊन जातात आणि त्यांना एकच आयडेंटिटी मिळते, दॅट इज अमेरिकन आयडेंटिटी. वेअर एज सलाड बाउल याचा एक काउंटर आहे किंवा आयडिया आहे. त्याच्यामध्ये सलाड बाउलचं असं म्हणणं आहे की सलाद तुम्हाला माहित आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट असतात, ते त्याला वेगवेगळा कलर देतात आणि टेस्ट देतात, त्याच्यामुळे ते फारच सुंदर वाटतं. तर अमेरिकन सोसायटी सलाड बाउल सोसायटी आहे. वेगवेगळ्या लोकांना अमेरिकन आयडेंटिटी पण मिळते, पण त्यांना स्वतःचं कल्चर विसरून जाण्याची किंवा डिझॉल्व्ह करण्याची गरज नाहीये आणि अशा प्रकारे अमेरिकन सोसायटी सलाड बाउल आहे असं त्याचं म्हणणं आहे. मेल्टिंग पॉटचं म्हणणं आहे की सोसायटी कशी होऊन जाईल, होमोजिनियस होऊन जाईल. वेअरएज सलाड बाउलचं असं म्हणणं आहे की सोसायटी ही हेट्रोजिनियस असेल, तरी पण सगळेजण अमेरिकन असतील, ऍज वेल ऍज त्यांची इथनिक आयडेंटिटी पण मेंटेन राहील. याच प्रकारे हा कॉन्सेप्ट भारतामध्ये पण लागू केला जाऊ शकतो, कारण भारतामध्ये रिलिजियस डायव्हर्सिटी आहे, रिजनल डायव्हर्सिटी आहे. तर हे सगळे लोक एकाच आयडेंटिटीमध्ये एकत्र आले पाहिजे, इंडियन आयडेंटिटीज असली पाहिजे, असा कॉन्सेप्ट म्हणजे मेल्टिंग पॉट असेल. त्यामध्ये मग ऍक्च्युली वन नेशन वन लँग्वेज किंवा वन नेशन वन लॉ यातून ऍक्च्युली मेल्टिंग पॉटचं एक्सप्रेशन दिसून येतं. पण त्याचप्रमाणे सलाड बाउलचं असं म्हणणं असेल की ह्या वेगवेगळ्या आयडेंटिटी पण असतील आणि सोबत इंडियन आयडेंटिटी पण असेल आणि इंडियन बनण्यासाठी तुम्हाला स्वतःची कल्चरल किंवा इथनिक आयडेंटिटी डिझॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे. या प्रकारे मेल्टिंग पॉट आणि सलाड बाउलचा कॉन्सेप्ट इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये पण वापरण्यात येतो. थँक्यू.